हॅलो गाईस, तर मी आज बनवणार आहे शेवयांची खीर. तर याच्यासाठी मी शेवया घेतलेल्या आहेत. इकडे मी काजू आणि बदाम घेतलेले आहे, जे मी किसून घेणार आहे, कारण की माझी मुलगी ते साईडला काढून टाकते, त्याच्यामुळे मी किसून टाकते. त्याच्यानंतर इकडे मी मखाना पावडर आहे, ती पण थोडी टाकणार आहे, ज्याच्यामुळे चव पण वाढते आणि खीर घट्टसुद्धा होते. इकडे मी दूध तापत ठेवलेलं आहे. दूध आपण तापवून घेऊया व्यवस्थित. आपण दूध तापत ठेवलेलं आहे. इकडे काजू बदाम किसून घेतलेले आहे आणि इकडे एक पातेलं गरम करत ठेवलं, त्याच्यामध्ये आपण घी टाकूया. ते घी तापत ठेवले, याच्यामध्ये आपण आता शेवया टाकूया. मिक्स करून घेऊन सोबतच आपण ड्रायफ्रूट जे किसून घेतले ते पण रोस्ट करून घेऊया. व्यवस्थित आपण परतून घेऊ. अगदी साधी, सोपी आणि कमी साहित्यामध्ये बनणारी अशी चविष्ट अशी ही खीर आहे. ते जी मखाना पावडर आहे त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून ती पातळ करून घेऊ. जर डायरेक्ट ती गरम दुधामध्ये टाकली तर त्याच्या गुठळ्या होतील, त्याच्यामुळे ती पातळ करून घेऊया याच्यामध्ये पाण्यामध्ये. बघू शकता मखानाची अशी पातळशी पेस्ट केलेली आहे. शेव आपली खरपूस अशी भाजून झाली आहे. आता आपण त्याच्यामध्ये दूध टाकूया, जे आपण गरम करून घेतलेलं आहे इकडे, ते टाकूया. अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे मी. आणि फास्ट फ्लेमवर उकळी येऊ देऊ आपण. उकळी आलेली आहे, त्याच्यामध्ये आता आपण साखर टाकूया. साखर टाकते मी. व्यवस्थित शिजवून घेऊ आणि सोबतच आता जी मखानाची आपण पेस्ट बनवलेली आहे ती टाकूया. छान अशी आटून देऊ आपण खीर. पाणी नाही टाकायचंय, फक्त दुधामध्येच बनवायची आपल्याला ही खीर. जी पूड आणि हे जायफळ किसून टाकणार आहे. वेलची टाकू आपण. आपली खीर मस्त तयार आहे. आता ही आपण झाकून ठेवूया. ती अजून घट्ट होईल, आता थोडी पातळ वाटते. झाकून ठेवल्यानंतर 15-20 मिनिटांनंतर जेव्हा खोलून बघू तेव्हा ती थोडीशी घट्ट झालेली असेल. तर अशी झटपट बनणारी आपली खीर तयार आहे. बघू शकता आपली खीर तयार आहे. बघा मी बोललेली की थोडी, बघू शकता खीर आपली तयार आहे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. खीर तयार आहे. बघू शकता किती छान कलर पण आहे. या खायला. थँक्यू.